रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार. आपणासमोर प्राध्यापिका सौ मानसी जोशी यांच्या ओळख या कथासंग्रहातील कथा कल्पनातीत आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तर ऐकूया. सौ मानसी जोशी यांच्या ओळख या कथासंग्रहातील कथा कल्पनातीत. सुरेखा अतिशय समंजस आणि कष्टाळू मुलगी. 12वी झाली आणि चांगली सोयरीक आली म्हणून तिच्या वडिलांनी तिचं लग्न तडकाफडकी ठरवून टाकलं. नवरा कसा आहे हे सुद्धा तिला माहीत नव्हतं. तिच्या मैत्रिणी तिला म्हणत होत्या, की बाबांना सांग, मला एकदा तरी भेटायचं आहे होणाऱ्या नवऱ्याला. पण ती काही वडिलांसमोर बोलू शकली नाही. नवरी बघायला, सुपारी फोडायला पुष्कळ माणसं आली. तेव्हा ओझरताच नवरा मुलगा तिनं पाहिला होता. लग्नानंतर दीर, जाऊ, सासू-सासरे, छोटा एक दीर आणि इन्स्पेक्टर श्रीधर म्हणजे तिचा नवरा, एवढी माणसं घरात होती. ती तशी बुजरी होती, पण सगळेच समजूतदार आणि मन मोकळं बोलणारे होते. तिचा नवरा खूप प्रेमळ होता. सासू-सासरे सुद्धा मयाळू होते. पण घरात गृहलक्ष्मी म्हणून माप ओलांडून आल्यापासून सुरेखाला अस्वस्थ वाटत होतं. दडपण, श्वास कोंडतोय. कुणीतरी नजर ठेवून पाहतंय. कुणीतरी सतत पाठीमागं उभं आहे. आपल्यासोबत उठतंय, बसतंय, पाळत ठेवतंय, असं तिला सतत वाटायचं. तिच्या जावेनं तिला एकदा "काय झालं गं? काही हवं असेल तर सांग आणि मोकळेपणाने वागत जा. अशी सतत टेन्शनमध्ये का असतेस?" असं मायेनं विचारलं. ही अनेकदा तिच्याशी बोलून वातावरण हलकं ठेवण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं काय होतंय हे तिलाही कळत नव्हतं. पोलीस चाळीतलं घर तसं मोठं होतं. शेजारी-पाजारी चांगले होते. पण हिचं दचकून उठणं, दिवसा कुठेतरी तंद्री लागल्यासारखं बघत बसणं, स्वयंपाक करतानाही लक्ष नसणं, सगळ्यांना खटकत होतं. कुणीतरी म्हणलं, की अर्धवट आहे, पण कुणी म्हणाल हिला बाधा झाली आहे. रात्री झोपताना मात्र ती सगळे दागिने काढून गाऊन घालायची. तेव्हा फ्रेश वाटायची. नवऱ्याशी छान गप्पा मारायची. त्यामुळं इतरांना काही सांगितलं तरी श्रीधरला आपली बायको हुशारच आहे असं वाटायची. तिने एकदा सासूला विचारलं होतं, की "मी रोज कशाला सोन्याचे सगळे दागिने घालू? काढून ठेवले तर चालतील का?" तेव्हा सासूबाई म्हणाल्या, "अगं नवीन नवरी तू. लग्नाला 3च महिने झालेत. कुणी येतं भेटायला. असू दे अंगावर." त्यावर ती गप्प बसली होती. पण अलीकडं तिचं वेड वाढतच होतं. मध्येच विव्हळणं, किंचाळणं, रात्रीचं उठून दाराबाहेर धावणं, दागिने हातात धरून खदाखदा हसणं, "हे हे माझं आहे, मी सोडणार नाही." असं असं मोठ्यानं म्हणणं. या सगळ्याचा कुणालाच अर्थबोध होत नव्हता. सुरेखा माहेरी जाऊन आली. नवऱ्याबरोबर फिरूनही आली होती. पण घरी आली की तिचं वागणं बदलायचं. डोळे गरागरा फिरू लागले, की घरचे सगळेच घाबरून जायचे. पण सुरेखा विचित्र वागते यावर श्रीधरचा विश्वासच बसत नव्हता. तरीही घरच्या लोकांसाठी त्याने मानसोपचार तज्ञाकडे नेऊन तिला आणलं. 3ही सेशनमध्ये तिला काही झालं असेल असं डॉक्टरांनाही वाटलं नाही. डॉक्टर प्रामाणिक होते. त्याने औषधोपचार केला. तरी पण फरक पडेना म्हणून मांत्रिकाकडे सगळे गेले. पण काही फरक पडेना. काही इलाज होत नव्हता. तिची सगळ्यांना भीती वाटू लागली. हळू-हळू सुरेखा रात्री उठून घराबाहेर जाते हे श्रीधरच्या लक्षात आलं. तोही थोडासा साशंक झाला. त्याने सुरेखाच्या आई-वडिलांना बोलावून घ्यायला सांगितलं. सासू-सासऱ्यांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतलं. तिची तक्रार नव्हे, पण तरेवाईक वागणं सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांना ते पटतच नव्हतं. सुरेखा खूपच समंजस होती. ती असं विचित्र वागेल यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. पण तिच्या सासरच्या लोकांवर अविश्वास दाखवण्याचंही काही कारण नव्हतं.
लेकीच्या बाजूनं बोलणं म्हणजे पाहुण्यांना दुखवणं त्यांना परवडणारं नव्हतं. ते म्हणाले, "अ, मी 8 दिवस सुरेखाला घेऊन जातो. वातावरण बदललं की तिची प्रकृती सुधारेल." सुरेखालाही माहेरी जायचं होतं, म्हणून तिला आनंद झाला. सासूबाईंनी सांगितलं, "माहेरी जाते तर सगळे दागिने घेऊन जा, नाहीतर आमची आबरू जाईल." ते ऐकून ती किंचित थरथरली. पण आज जाऊन दागिन्यांची पेटी घेऊन आली. "अगं सुरेखा, घाल की अंगावर दागिने." "नको आत्या, बसला गर्दी असते. घरी गेले की घालते." ती बाबांच्या बरोबर माहेरी गेली. पण तिच्यात काही बदल झालाय असं कुणालाही वाटेना. तिच्या आईने एक गोष्ट जाणली, की सुरेखा नेकलेस, मंगळसूत्र घालायचं टाळते. पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा तिनं छोटं मंगळसूत्र रोज वापरायला केलं होतं, तेच ती घालायची. कितीही सांगितलं तरी ती मोठं मंगळसूत्र आणि नेकलेस घालताना खूप आडेवेडे घ्यायची. आईनं विचारलं, "असं का गं सुरेखा? तुला मंगळसूत्र आवडत नाही का?" तेव्हा तिनं सांगितलेलं कारण ऐकून आई सर्द झाली. "आई, मी हे दागिने घातले की मला गरगरतं. एक नववधू मला कुठेतरी खेचून नेतेय. तिच्या चेहऱ्यावर रक्त पसरलंय. ती मला वाचव, वाचव म्हणते असा भास होतो. विचित्र स्वप्न पडतं. माझं डोकं जड होतं. समोर कुणीही असलं तरी माझं भान सुटतं माझं. मला कळतंय गं, पण कसं आणि कुणाला सांगू?" एकदा मी आमच्या आत्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी हसण्यावारी नेलं आणि चेष्टा करत प्रत्येक वेळी कुणाला ना कुणाला माझ्या माहेरात दागिने घालायची परिस्थिती नाही, म्हणून तिला सोनं अंगावर चढवलं की गरगरतंय, असं सांगू लागल्या. मी तिथं चेष्टेचा विषय झाले होते, म्हणून मी काही परत विषय काढला नाही. यावर फार चर्चा नको म्हणून तिची आई बोलली नाही. पण रात्री नवरा घरी आल्यावर तिनं सुरेखाबद्दल काळजी व्यक्त केली. दोघांनी बराच विचार केला. काय करावं हे काही त्यांना सुचेना. उमा, सुरेखा ताईची आई, म्हणाली, "आपण आपल्या दत्त मंदिरातल्या गुरुजींना विचारूया का? तेच यातून काहीतरी मार्ग दाखवतील." दुसऱ्या दिवशी योगायोगाने गुरुवार होता. तिघेही संध्याकाळी दत्त मंदिरात गेली. बरोबर दागिन्यांची पेटीही घेऊन गेली. दत्त दर्शन व्यवस्थित झालं. गुरुजींकडे 4-5 माणसं बसली होती. मंदिरात गर्दीही होती. पण आज गुरुजींची भेट झाल्याशिवाय घरी जायचं नाही, हे सुरेखाच्या आईबाबांनी ठरवलं होतं. थंडीचे दिवस होते. बराच अंधार झाला होता. सुरेखानं हातातली पिशवी आईकडे सोपवली. तिची चलबिचल सुरू होती. शेवटी एकदाचे गुरुजी मोकळे झाले. तसे त्यांनी या तिघांना बोलावलं. सगळं ऐकल्यावर त्यांनी दागिन्यांची पेटी हातात घेतली. त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं. तरीही त्यांनी ती पेटी उघडली आणि पटकन बंदही केली. थोडा वेळ शांतपणे डोळे मिटून घेतले. त्यांना काहीतरी विपरीत जाणवलं. ताडकन डोळे उघडून त्यांनी सुरेखाला तिच्या सासरा, नवरा, घरची आर्थिक परिस्थिती इत्यादीबद्दल माहिती विचारून घेतली. आणि आणि नवऱ्याला लगेच बोलवून घे असं सांगितलं. सुरेखा आणि तिच्या आईबाबांना नेमकं काय झालंय हेच कळेना. पण गुरुजी सिद्ध पुरुष होते. हिमालयात 12 वर्ष तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त झालेली होती. मितभाषी पण अचूक निदान करणारे. म्हणून वंद्यता त्यांनी प्राप्त केली होती. त्यांनी सांगितलंय म्हणजे काहीतरी गंभीर असणार हे मात्र नक्की. श्रीधर आणि त्याची आई निरोप मिळताच लगोलग सुरेखाच्या माहेरी पोचले. त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते. श्रीधर बराच डिस्टर्ब वाटत होता. नेहमीप्रमाणे त्याने आज हसतमुखाने सुरेखाकडे पाहिलंच नाही. उलट तो आज नजर टाळतोय, चुकवतोय असं सुरेखाला वाटलं. पण हा विचार करण्याची ती वेळच नव्हती. चहापाणी झाल्यावर लगेचच गुरुजींना भेटू असं त्याचं म्हणणं होतं.
पण प्रवासातून आलेल्या पाहुण्यांना जेवल्याशिवाय लगेच बाहेर पाडायचं हे सुरेखाच्या आईबाबांना पसंत नव्हतं. त्यातच वीरपाल, सुरेखचा भाऊ 4 वाजता मंदिरात बोलवायला हा गुरुजींचा निरोप घेऊन आला. श्रीधर त्याच्या आई उमाचा चित्तथारेवर नव्हतं. वेळ मुंगीच्या गतीनं पुढे सरकत होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. ही शांतता जीवघेणी वाटत होती. श्रीधरच्या मनात शंकेनं घर केलं होतं. आपल्या बायकोला बाधा झाली असेल, तर कसा काय मी संसार करणार? हा विचार त्याच्या घरच्यांनी जरी हळू त्याच्या मनावर ठसवला असला, तरी विज्ञाननिष्ठ आधुनिक विचाराने माघार घेतली होती हे महत्वाचं होतं. भूतं, खेतं, पिशाच असं काही नसतं, हे तो मानत होता आणि समजतही होता. आणि दुसरीकडं साशंकतेनं बायकोकडे पाहत होता. "जावई बापू, चला 4 वाजत आलेत." सासरे बाबा म्हणाले तसा तो विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला. सगळे दत्त मंदिरातल्या गुरुजींच्या घरी पोहोचले. आज गुरुजी एकटेच त्यांची घरात वाट पाहत बसले होते. गुरुजींनी पांढरं धोतर आणि पांढरा शर्ट परिधान केला होता. त्यांना साधा पोशाख, साधी राहणी, साधंच घर होतं. हे बघून मायालेकांचा अगदी भ्रमनिरास झाला. पण ते उघडपणे काहीच बोलले नाहीत. कारण सिद्धपुरुष म्हणजे धुनी-धुपाचा वास, कवट्या, हाडं, झाडपाला, ठणठणते दिवे, तेलकट, कुबट वातावरण अशी कल्पना असलेले हे दोघे इथले प्रसन्न वातावरण पाहून उगाचच वेळ आणि पैसा पाण्यात गेला याचा विचार करत होते. श्रीधर, हे मंगळसूत्र कुठं बनवलं? अचानक गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नामुळं श्रीधर गोंधळला. तर राधा अक्का, श्रीधरची आई म्हणाली, "हा काय फालतू प्रश्न?" असा चेहरा करून गुरुजींच्याकडे पाहू लागले. झालेला गोंधळ लक्षात घेत गुरुजींनी पुन्हा प्रश्न त्यांना विचारला. "श्रीधर, तुम्ही हे मंगळसूत्र कुठून आणलत? त्याच्या आणि हिच्या विचित्र वागण्याचा काय संबंध आहे?" श्री त्याची आई एकदमच बोलली, "आहे. त्याचा संबंध आहे. कसा ते पण सांगेन. पण या मंगळसूत्रात आणि नेकलेसमध्ये कुणाची तरी आशा गुंतलेली आहे आणि ही जिवंत माणसाशी संबंधित नाही. जेव्हा तेव्हा जे काही असं खरं असेल ते सांगा." गुरुजींच्या आवाजात जरब होती. त्यांचा आवाज ऐकून श्रीधर इन्स्पेक्टर असून सटपटला. "खरं सांग बाबा आता तरी. आयुष्य टांगणीला लागलंय तुझं." आई म्हणाली तसा श्रीधर समोर 2 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. नव्यानं रुजू झालेल्या सब इन्स्पेक्टर श्रीधरला नाईट ड्युटीवर असताना पोलीस चौकीत एक फोन मध्यरात्रीच्या सुमारास आला आणि फोनवर एका लक्झरी बसचा कठड्यावरून कोसळून अपघात झाल्याची बातमी एका अज्ञात व्यक्तीने दिली. ती बस तिरुपतीला जात होती आणि मध्येच हा भयानक अपघात घडला होता. श्रीधरने वरिष्ठांना फोन करून कल्पना दिली. रात्रीची वेळ असल्याने कुमक मागून अपघातस्थळी पोहोचायला उशीर होईल म्हणून तो 4-5 पोलिसांना घेऊन त्वरेने निघाला. फायर ब्रिगेडला त्याने जीप सुरू करतानाच फोन करून अपघाताची कल्पना दिली. इन्स्पेक्टर पाटील ही घटनास्थळी पोहोचले. पण चहूकडे अंधार असल्यानं अपघातात किती जणांना दुखापत झाली हे काही कळत नव्हतं. तसंच अपघाताची गंभीरताही कळत नव्हती. कुणी जिवंत असावेत याची शक्यताही कमी वाटत होती. गावातील काही लोक मशाली घेऊन आले होते, पण खोलवर दरी, घनदाट झाडी, जनावरांचा वावर, किर्र अंधार. त्यामुळं खाली उतरणं धोक्याचं होतं. पोलीस, गावकरी धावत आले, पण काय करावं सुचत नव्हतं. फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या तसं मोठे सर्च लाईट लावून लोक खाली उतरले.
बऱ्याच लोकांना रात्रीच्या अंधारात वरती आणण्यात यश आलं. जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. पंचनामा होईपर्यंत सकाळ झाली. इन्स्पेक्टर पाटील आणि सब इन्स्पेक्टर श्रीधर काही पोलिसांबरोबर शोध घेत होते. पाटील सरांची नजर एका ठिकाणी स्थिर झाली. त्यांनी एक नववधू झाडीत पडलेली दिसली. शेजारीच एक तरुणही होता. बहुधा तो तिचा नवरा असावा. ते दोघेही वाट काढत तिथवर पोहोचले. परिस्थितीचं निरीक्षण करत असताना अचानक इन्स्पेक्टर पाटील म्हणाले, "श्रीधर, त्या जोडप्याचे दागिने काढून घे. पोलीस फोर्स इकडे यायच्या आत ते काम कर. अरे अप." श्रीधर म्हणाला, "सर, पंचनाम्यानंतर काढूयात. नोंद करावी लागेल ना." "अरे बाबा, जे दागिने उडून पडू शकतात ते काढ. म्हणजे आपल्यावर कुणाचा संशय येणार नाही. पण सर, पंचनामा करताना बघता येईल ना." "अरे बाबा, पंचनाम्यात त्यांची नोंद नकोय." हे नवीन जॉइन झालेले लोक निव्वळ अडाण्यासारखे करतात. अन् पाटील पुटपुटले. श्रीधरने नाईलाजाने त्या मृत स्त्रीचे मंगळसूत्र, नेकलेस, चपलाहार आणि पुरुषाच्या गळ्यातील मजबूत साखळी काढून खिशात टाकली. तोपर्यंत सगळे तिथे पोहोचले. दोन्ही प्रेत वरती चढवून ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये गेले. बसमधले जवळजवळ सगळेच गेले. मृत्युमुखी पडलेले होते. 4-5 जण जखमी होते. ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. पोलीस स्टेशनवर आल्यावर इन्स्पेक्टर पाटलांनी श्रीधरला मंगळसूत्र दिलं आणि बाकीचे दागिने स्वतःकडे ठेवले. पुढे 8-10 दिवसांनी त्यांना काय वाटलं कोण जाणे, त्यांनी नेकलेसही श्रीधरला दिला. तेव्हा "मला नकोय सर. हवं तर ते मंगळसूत्रही तुम्हीच ठेवा," असंही म्हणाला. पण त्याच्या खिशात जबरदस्तीनं पाटील सरांनी ते कोंबलं. श्रीधर त्या जोडप्याचे कुणीच नातेवाईक पुढे आले नाहीत. कदाचित त्यांचे नातेवाईकही याच अपघातात असावेत. असो, आपल्याला काय करायचंय? बेवारस म्हणून 7-8 जणांना उद्या अग्निसंस्कार करावा लागेल, असं दिसतंय. पाटील सर ज्याप्रमाणे हसले, ते श्रीला विचित्र वाटलं. कुणाचं तरी आयुष्य संपतं आणि हे माणुसकीशून्य लोक. पण सिनियर समोर काढता येत नाही, हे दुर्दैव. आणि त्याच दिवशी ड्युटीहून घरी जाताना पाटील सरांच्या बाईकचा ॲक्सिडेंट झाला. डॉक्टरांनी "ही इज नो मोर" असं म्हटल्यावर श्रीधरच्या हृदयाचा ठोकाच चुकला. अंत्यसंस्कार, सोपस्कार सर्व काही त्यालाच करावं लागलं. श्रीधरचं प्रमोशन झालं. त्याच्या बेधडक व्यक्तिमत्वाने तो 2 वर्षात फेमस झाला. पूर्वी घडलेली घटना तो साफ विसरूनही गेला होता. सुरेखाशी त्याचं लग्न ठरल्यावर त्याने स्वतः जवळचे दागिने पॉलिश करून लग्नात सुरेखाला घातले. सगळा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून सरसरत गेला आणि त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. म्हणजे म्हणजे त्या दागिन्यांच्या आणि सुरेखाचा संबंध? बापरे! त्याची गोष्ट संपली आणि सगळे भयचकित, कंपित झाले. "अरे नतद्रष्ट पोरा, मला का नाही सांगितलंस?" आई म्हणाली. तसे श्रीधरने गुरुजींच्या पायाशी लोळण घेतलं. "गुरुजी, इन्स्पेक्टर पाटील मला काहीतरी सांगू पाहत होते, पण मला ते संकेत कळले नाहीत." "हं, बरोबर आहे. बरोबर आहे. नवीन लग्न झालेलं जोडपं, नवीन स्वप्न. नवीन स्वप्न रंगवतं, एकमेकाच्या सहवासाची ओढ, स्पर्शाची जादू अनुभवत असतानाच काळानं त्यांच्यावर असा घाला घातला. श्रीधर, तुम्ही तिचे दागिने काढले होते, तेव्हा तिची हालचाल मंदावली असली, तरी ती जिवंत होती." "काय?" श्रीधर केवढ्यानं तरी ओरडला. "होय. तिचा नवरा आधीच गेला होता, पण ती नववधू वरती ॲम्ब्युलन्समध्ये नेताना मृत झाली. तिची स्वप्न, तिचं संसार स्वप्न तिच्या त्या दागिन्यात गुंतलेले असतात. ती सुरेखाचा ताबा हवा तेव्हा घेते. ते दागिने घातले की सुरेखाच नसते.
इन्स्पेक्टर पाटलांनी लगेच ते दागिने घडवायला टाकले म्हणून तिच्या सावलीने त्यांना संपवून टाकलं. पुढं त्यांची पत्नी पॅरालाइज झाली. मुलाने फास लावून आत्महत्या केली. तू 2-3 वर्ष ते दागिने कपाटात ठेवले होतेस, पण जेव्हा ते बाहेर आले आणि तू सुरेखाला घातलेस, तेव्हा तिचा भटकता आत्मा पुन्हा स्थिरावला. ते दागिने मोडले गेले असते, तर तुझा मृत्यू अटळ होता. पण तू ते दागिने तसेच वापरलेस. म्हणून म्हणून तू वाचलास. पण सुरेखा तुझ्या लोभाची किंमत चुकवते. पण मी दागिने घेणारच नव्हतोय गुरुजी. मान्य. कदाचित त्या मृतात्म्यालाही माहीत असावं. कारण त्यावेळी ती जिवंत होती. तुमचं संभाषण ऐकत होती. तुम्ही आधी उपचारासाठी हलवण्यात आधी नको तो विचार केलात. गुरुजी म्हणाले. पण आता तो विचार नको. ते दागिने ज्या ठिकाणी तुला मिळाले तिथे पुरून टाक आणि त्या जागेवर एक पूजा कर. तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांना बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केलेत, तिथे जाऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पूजा कर आणि माफी माग त्या मृतात्म्यांची. तो मृतात्मा मुक्त झाला तरच सुरेखाचा त्रास संपेल. सगळे ऐकून सुरेखा जोरजोरात हसायला लागली. गुरुजी, मला मुक्ती नको. मला मुक्ती नको. मला संसार सुख पाहिजे. ते ते मला मिळतंय. माझ्यावर दया करा गुरुजी. माझ्यावर दया करा. बेटा, तू मुक्त झालीस तर खरं संसार सुख तुला मिळेल. दुसऱ्याच्या शरीरात राहून मिळणार नाही तुला तुझं सुख. तुला मुक्त व्हावं लागेल. अगं, तुझा नवरा तुझी वाट पाहतोय. हो, तुझा नवरा तुझी वाट पाहतोय. हे ऐकून सुरेखा एकदम नॉर्मल झाली आणि निमूटपणे गुरुजींच्या पायावर नतमस्तक झाली. रसिक हो, मानसी जोशी यांची कथा आपणाला नक्कीच आवडली असेल. तर माझ्या या कथेला, या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले विचार कमेंट्सच्या रूपाने जरूर द्या आणि ऐकत रहा अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल. धन्यवाद.